आषाढी वारीच्या निमित्ताने जगद्गुरू संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांचा पालखी सोहळा आज पुणे जिल्ह्यात मुक्कामी आहे। या संपूर्ण सोहळ्याचे मुख्य नियोजन आळंदी देवस्थान ट्रस्टच्या वतीने प्रतिवर्षी केले जाते। याबाबत देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त ॲडव्होकेट राजेंद्र उमप यांनी एनडीबी न्यूज मराठीशी बोलताना सविस्तर माहिती दिली। जगद्गुरू संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांचा पालखी सोहळा रात्री जेजुरीच्या मुक्कामानंतर आज वाल्ला या ठिकाणी मुक्कामी आहे। एकूणच संपूर्ण पालखीचा प्रवास असेल किंवा या वारीविषयी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त राजेंद्रजी उमप सर आपल्या सोबत आहेत। सर, कशी वारी सुरू आहे, काय प्रवास आहे, एकूणच काय नियोजन आहे सर्व? रामकृष्ण हरी। रात्री जेजुरी येथे मुक्काम होता। सकाळी 6 वाजता जेजुरी येथून पालखीचं त्या ठिकाणी सुरुवात झाली आणि आता आपण जर पाहत असाल तर दौंडज येथे पालखी विसावलेली आहे। अत्यंत आनंदामध्ये, भक्तिमय वातावरणामध्ये आणि मोठ्या उत्साहाने सर्व भक्तगण या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होत आहेत। चांगल्या प्रकारचं नियोजन प्रशासनाने केलेलं आहे। भक्तगण देखील मोठ्या उत्साहाने यामध्ये सहभागी झालेला आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हा जो विसावा आहे तो पुलाच्या अलीकडच्या साईडला असल्यामुळं या ठिकाणी आपल्याला पुलाच्या खालून यावं लागतं, म्हणून बऱ्याच ज्या काही दिंड्या आहेत त्या खालून न जाता पुलावर न जात आहेत। थोडंसं मोठा रस्ता झाल्यामुळं सर्वांनाच त्याचा चांगला फायदा होत आहे। वाहनं असतील किंवा दिंड्यांच्या व्यतिरिक्त जे भक्तगण असतील त्या भक्तगणांच्यासाठी देखील एक चांगल्या प्रकारची सोय मोठ्या रस्त्यामुळे झालेली आहे। सर्व भक्तगण अगदी मोठ्या उत्साहामध्ये पालखीचं स्वागत करत आहेत। एक विषय भक्तिमय वातावरण सुरू असतो। या सोहळ्याच्या निमित्तानं देवस्थान ट्रस्टच्या वतीने कसं नियोजन केलं जातं याविषयी सर काय सांगाल? प्रशासन असेल, आळंदी देवस्थान असेल, प्रत्येकाच्या वतीनं त्या ठिकाणी व्यवस्थित नियोजन हे केलं जातं। आता जर आपण पाहिलं तर दौंडज नंतर वाल्ले या ठिकाणी पालखी आज मुक्कामाला असणार आहे आणि या वाल्ल्याच्या शेजारील आसपासच्या गावातले सर्व भक्तगण त्या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात। त्यांची उत्तम व्यवस्था ही प्रशासनानं आणि संस्थांच्या वतीनं केलेली आहे। पुणे जिल्ह्यातला आजचा हा शेवटचा मुक्काम असणार आहे। पुणे जिल्ह्यानंतर पालखी उद्या सातारा जिल्ह्यात मार्गस्थ होते। सातारा जिल्हा व्यवस्थापनाकडून या संदर्भात काय व्यवस्था केलेली आहे, काय आपलं बोलणं झालंय का? प्रत्येक ठिकाणी पुणे असेल, सातारा असेल, सोलापूर असेल, 3 जिल्ह्यामधून ही पालखी सोहळा जात असतो। प्रत्येक जिल्ह्याचे जे काही जिल्हाधिकारी साहेब आहेत ते त्या ठिकाणचं नियोजन करत असतात। माननीय विभागीय आयुक्त साहेब देखील नियोजन करत असतात। मागच्या वर्षाप्रमाणे यावर्षी देखील माननीय मुख्यमंत्री साहेबांनी मुंबई या ठिकाणी त्याचं बैठकीचं आयोजन केलेलं होतं आणि संबंधितांना त्या प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत। सर्व ठिकाणी व्यवस्थित नियोजन प्रशासनातर्फे करण्यात आलेलं आहे। एकूणच संपूर्ण पालखी सोहळा हा अतिशय भक्तिमय वातावरणात पंढरपूरच्या दिशेनं पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघालेला आहे। आपल्यासोबत या देवस्थानचे विश्वस्त राजेंद्रजी उमप सर होते। या संपूर्ण सोहळ्याविषयी त्यांनी सविस्तर आपण त्यांच्याशी चर्चा केली। NTV न्यूजसाठी मी प्रतिनिधी मनोहर तावरे, वाल्ले, पुरंदर।